स्वागत करणार आहोत. तर सरांच्या हस्ते आपण या ठिकाणी अभयदादांना या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. अभयदादांनी समोर यावं. अभयदादा हे महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. याचं स्टीम एज्युकेशन सेंटरच्या वतीनं आपण सर्वजण मनपूर्वक स्वागत करूया. तुमचं आमच्या प्रांगणामध्ये असणं ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे सर. धन्यवाद. वेबसाईटचं लॉन्चिंग करतोय आणि AR/VR ची जी लॅब आहे त्याचंही लॉन्च करतोय. मी सर्वांनी मंचावरती यावं. मानव साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय शिशनजी उडके दादा यांच्या शुभ हस्ते आणि आदरणीय अभयजी दादा सांगते दादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि सर्व मानवाच्या विशेष उपस्थितीमध्ये आपण लॉन्च आपली वेबसाईटचं लॉन्चिंग सर्वांनी मंचावरती यावं. सर्वप्रथम मंचावरती सत्कार होईल, त्याचं स्वागत होईल आणि त्यानंतर आपण आपल्या लॅबचं या ठिकाणी AR/VR लॅबचं उद्घाटन आणि त्यासोबतच आपल्या वेबसाईटचं लॉन्चिंग आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय दादांना आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या ठिकाणी सर्वप्रथम आदरणीय दादांचं स्वागत होईल, त्यांचा सत्कार होईल आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आपल्या वेबसाईटचं आपण लॉन्च करणार आहोत. सोबतच नागपूरमधील पहिली AR/VR लॅब आहे. AR/VRच्या लॅबचं सुद्धा कारण आपण बऱ्याच दिवस AR/VR बघितलेलं आहे, पण त्याचं शिक्षणामधला उपयोग आपण आपल्याकडे बघणार आहोत आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची रुची असणार आहे. शिक्षणामध्ये जी आपल्याला असलेली रुची अधिक वाढणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपण ही तयारी करत आहोत. यानंतर दादांचा सत्कार होईल. टेक्नॉलॉजी आहे आणि AR/VRचा तो गॉगल आहे आणि आता ते लॉन्च करतायत स्टीम एज्युकेशन सेंटरच्या स्टीम इंटरनॅशनल प्री स्कूलची वेबसाईट आणि या वेबसाईटचं या ठिकाणी आपण लॉन्च करतोय. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय नेक्स्ट लेवलला गेलेला आहे, तंत्रज्ञान काय नेक्स्ट लेवलला गेलेलं आहे त्याचे छोटंसं एक्झाम्पल म्हणजे आजचं उद्घाटन असणार आहे. आणि लॉन्चिंग झालेली आहे आपल्या वेबसाईटची जी आपण लाईव्ह पाहतोय www.teaminternational.com ही आता आपली नवीन वेबसाईट आपल्या सर्वांसाठी खुली झालेली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून यात आपण वेगवेगळ्या लॅब त्या लॅबचं लॉन्चिंग या सगळ्या गोष्टी आपण जे शिशेले दादा जे AR/VRच्या गॉगलमध्ये एक्सपिरियन्स करतात ते सगळंच आपण या ठिकाणी एक्सपिरियन्स करतो.
ठिकाणी ते आपल्याला पाहता येते 360 डिग्रीमध्ये त्याचं व्हिज्युअलायझेशन आपण करू शकणार आहोत. अगदी सिलिंग पासून ते छतापासून ते अगदी फ्लोरिंगपर्यंत प्रत्येक बाब आपण या एअरबॅगच्या माध्यमातून करणार आहोत. धन्यवाद. आणि इथून पुढे आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा ही एअरबॅग आता आपण ओपन करतो. मी मान्यवरांचे आणि आपल्या सर्व पालकांचे मी सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. सगळ्यांच्या वतीनं मनोगत व्यक्त करण्याची विनंती मी आदरणीय अभयदादांना करतो. आपण सगळेजण आपापल्या मुलांचा डान्स, त्याचं भाषण, त्याचं कौतुक बघण्यासाठी आलेले आहात. या प्रसंगी आजच्या यांच्या स्टीम एज्युकेशनच्या वेबसाईटचे उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आमचे आदरणीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, मांजरा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सन्मान्य श्रीशाल दादा, सोनूभैया, एकनाथ पाटील, लोंढेताई, सर्व प्रमुख पाहुणे, रामस्वामी, बाळासाहेब टुंपले, राजू पाटील साहेब, सगळ्याचीच नावं घेता येतील, परंतु तुमच्या या आनंदामध्ये अधिक व्यत्यय करण्याची इच्छा नाही. पण मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा महत्वाचा. जेव्हा जेव्हा मी जुळवे सरांना भेटत असतो त्या प्रत्येक वेळी नवीन काहीतरी हे जादू दाखवतात. ते खरं आहे का नाही? म्हणून मी त्यांना जादूगार म्हणत असतो. कारण आपल्या लातूरला शैक्षणिक लातूर पॅटर्न एवढा मजबूत असताना सुद्धा असल्या मोठ्या मोठ्या संस्थांच्या, मोठ्या मोठ्या भांडवलदारांच्या मध्ये फक्त आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर नवीन नवीन तंत्रज्ञान जगभरातून शोधून आणून ते आपल्या मुलांबाळासाठी उपलब्ध करून देऊन एक वेगळं अस्तित्व स्टीम एज्युकेशनच्या निमित्तानं ते भरवत आहेत, म्हणजे दाखवत आहेत, त्यांनी निर्माण केलंय. आणि मोठ्या मोठ्या संस्था आपण बघतो, वेगवेगळ्या ब्रँडच्या सुद्धा शाळा, इंग्लिश स्कूल या ठिकाणी आपल्या लातूर शहरामध्ये आहेत. परंतु ना कुणी सहल घेऊन संत तुकारामला जात आहे, ना सहल घेऊन पोतदारला जात आहे. दुसऱ्या शाळेचे लोक तिथे कशाला जाते? ना कोणी राजा नारायणला, ना कोण झीला,
ना कोणते पोतदार असो कोणत्याही शाळेत कोणती शाळा स्वतःचे मुलं घेऊन सहल म्हणून ती शाळा दाखवायला घेऊन जात नाही. लातूरमध्येच नाही तर देशात सुद्धा कुठं कोणती शाळा दुसरी शाळा दाखवायला नेत नाही. परंतु स्टीम एज्युकेशन म्हणून माध्यमातून जुरोळे सरांनी असं काही सगळं स्ट्रक्चर अत्याधुनिक सुविधांनी त्या काय 12D 2D 3D पर्यंत आपल्याला माहित होतं. डायरेक्ट 12D आणून ठेवतात. त्या मुंबई जवळ एक्सेल वर नाही दुसरं पाहिजे इमॅजिका मध्ये सुद्धा 3Dच आहे 8D आहे इथं 12D आहे. इमॅजिकाच्या पुढलं वर्जिनीचं आपल्या जुरोळे सरांनी आणलं आणि हे सगळे त्यांचे प्रयोग ही सुद्धा एक प्रयोग आहे. हे सगळं बघून मी ठरवलंय की हे जादूचे प्रयोग दाखवत असतात म्हणून हे जादूगार आहेत. परंतु माता भगिनींनो बांधवांनो एक लक्षात ठेवा की आपल्या मुलाला या वयात ते आपल्या कल्पनेच्या पलीकडली गोष्टी पलीकडलं ज्ञान ते दाखवतात. त्यामुळं आपल्या मुलांचं आयुष्यभराचं विजन मोठं होण्यासाठी मदत होते आणि ते लातूरच्या भविष्याचं लातूरच्या मुलांचं या सगळ्यांच्या मुलांचं विजन वाढवण्याचं भविष्यातली दृष्टी वाढवण्याचं जे आपण महान पुण्याचं काम करताय जुरोळे सर त्या पुण्याच्या कामाला ग्रामदैवत सिद्धेश्वराचे आशीर्वाद नवे 33 कोटी देवाचे आशीर्वाद मिळो आणि तुम्ही करत असलेलं प्रत्येक काम हे यशस्वी आणि यशस्वीच होत जावो. इथं एकापेक्षा एक चांगले दैदिप्यमान करिअर घडवणारे विद्यार्थी या संस्थेतून घडत राहो अशा शुभेच्छा सर्व पाहुण्यांच्या वतीने देतो आणि आम्हाला या जादूच्या प्रयोगाचा हिस्सा केल्याबद्दल पुन्हा एकदा जुरोळे सरांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ही स्टीम एज्युकेशन बघितल्यावर सुद्धा मला आवडतंय. लातूर पिलो. थँक्यू दादा. यानंतर आपण पुढील आपल्या विद्यार्थ्याचे परफॉर्मन्सेस बघणार आहोत. धन्यवाद. भारतवर्ष में प्रारंभ से ही बच्चों को ईश्वर का रूप माना जाता है. ईश्वर के बाल रूप यथा बाल गणेश, बाल गोपाल आदि इसके प्रत्यक्ष उदाहरण हैं. लेकिन आज की तस्वीर इससे बिल्कुल अलग है. कीमती बच्चे फिर भी क्यों नंगे पैर ये सड़कों पर भीख मांगते हैं. अपनी किस्मत की रेखा छोटे बर्तनों में घिसते हैं. घर बाजार वासना के हाथों रोज बिकते हैं. हम रोज ये सुनते पढ़ते और देखते और सो जाते हैं.
लड़कों जैसे लड़कियां भी माँ की कोख में पलती हैं। आंखें उनकी लड़कों जैसे पैदा होते खुलती हैं। सांस उनकी बेदर्दी से कोख में रोकी जाती है। उनको हक है जीने का, वो भी जीना चाहती है। बेटियां 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 लड़के की तरह लड़की भी मुट्ठी बांध के पैदा होती है। लड़के की तरह लड़की भी माँ की गोद में हंसती रोती है। करते शैतानियां दोनों एक जैसी, दादा की छड़ी दादी का चश्मा तोड़ते हैं। दुल्हन के जैसे वो कांच तोड़ते हैं। भूख लगे तो रोते हैं, लोरी सुनकर सोते हैं। आती है दोनों की जवानी, बनती है दोनों की कहानी। दोनों कदम मिलाकर चलते हैं, दोनों दीपक बनकर जलते हैं। लड़की की तरह लड़की भी नाम रोशन करती है। कुछ भी नहीं अंतर फिर क्यों जन्म से पहले मारी जाती है। बेटियां 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 बेटियां। जोरदार टाळ्या बजा त्यांच्या आईसाठी आणि त्यांच्या शिक्षकांसाठी. आई, शिक्षक आणि बालक या तिघांचं संमिश्रण म्हणजे ब्रह्मांडम 2024. अरे देखो देखो क्या क्या करतब दिखलाती है। कभी लंबी कभी छोटी कभी पतली
आजी आजोबा आपली जी ब्रेन सिस्टीम आहे, ह्युमन ब्रेन सिस्टीम, सायन्स असं सांगतं की मुलांच्या 85% बुद्धीचा विकास हा वयवर्ष 8पर्यंत होतो आणि तिथून पुढे 15% विकास होतो. याच ब्रेनबाबतच्या बऱ्याचशा बाबी सायंटिफिकली आपण मॅप करणं खूप गरजेचे आहे. आपल्या विद्यार्थ्यांच्या झोपेच्या वेळा असतील किंवा आणखीन इतर मोबाईलच्या संदर्भातलं ॲडिक्शन असेल, कोविडनंतर या बाबी खूप साऱ्या समोर येत आहेत. याच्यावरती काय सोल्युशन करता येईल किंवा यावरती काय उत्तर देता येईल या संदर्भामध्ये अनेक बाबी रिसर्च काळानंतरच्या संदर्भाने पुढे येत गेल्या आणि त्यातलीच एक महत्त्वपूर्ण बाब जी आज आपल्या देशभर जात आहे, त्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती आपल्या सगळ्यांना देण्यासाठी आदरणीय यादव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण याबद्दल विस्तृत अशी माहिती आमच्या सर्व पालकांना आपण द्यावी. तुमच्यावर पालक म्हणून बोलतो मी 2000 साली पहिल्यांदा पालक झालो. तुमचे जसे तुम्ही आहात तसेच मी बेसिकली प्रोग्रेस करत गेलो आणि कुठेतरी याचा पालक माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं की माझ्या मुलांनी चांगला लाईफमध्ये परफॉर्मन्स करावा, अभ्यासात चांगला परफॉर्मन्स करावा, स्वभावाने चांगला असावा. परत ह्या सगळ्या बाबतीमध्ये हे चालत असताना आपण बराच प्रयत्न करतो आपल्या मुलांवरती. वी पुट अ लॉट ऑफ एफर्ट्स ऑन आवर किड्स. आपण ज्या मुलांवरती प्रयत्न आपण एफर्ट्स टाकतो त्यावेळेला आपण एक्सपेक्ट करतो की मुलांनी चांगला परफॉर्मन्स पण डिलिव्हर करावा. मग एक्झाम्स येतात, एक्झाम्समध्ये मुलांचा परफॉर्मन्स येतो. आपल्याला असं वाटतं की एक्झाममध्ये जे त्यांनी करायला पाहिजे होतं की जेवढं त्यांनी चांगलं करायला पाहिजे होतं तेवढं चांगला परफॉर्मन्स झाला नाही आहे. मग आपण परत अजून प्रयत्न करतो. पण कुठेतरी आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की फक्त मेहनतच फक्त अभ्यास करूनच होत नाही, पण त्यामध्ये कुठेतरी ब्रेन स्किल्स म्हणजे आपल्या डोक्यात काय चाललंय की आपल्या ब्रेनच्या स्किल्सला पण फार महत्त्व देणं गरजेचं आहे. आणि तेच आम्ही बेसिकली आता इथे करतोय. इथे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आम्ही करतोय की आपल्या हे ब्रेन वेव्ह जे आहेत म्हणजे आपल्या डोक्यातले जे स्किल्स हे आहेत तरंगे आहेत ते इथे डेव्हलप होत आहेत आपल्याला. हे आम्ही काय करतो, हे सर्कोटेक आम्ही ऑर्गनायझेशन जे आहे आम्ही एक टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशन आहोत आणि टेक्नॉलॉजी जेव्हा म्हणतो न्यूरो टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही काम करतो. तर आपण सगळ्यांनी ऐकलंच आहे इलॉन मस्कनी ब्रेन कम्प्युटर इंटरफेस टेक्नॉलॉजीमध्ये काम केलं आहे. आम्ही त्याच टेक्नॉलॉजीवरती काम करतो आणि त्या टेक्नॉलॉजीने आम्ही ब्रेन वेव्ज ॲक्वायर करतो. आम्ही ब्रेन वेव्ज ॲक्वायर करून आम्ही मुलांच्या बेसिकली जेवढे पण ब्रेन स्किल्स आहेत जसे कॉन्सन्ट्रेशन ज्याला आपण कॉग्नेटिव्ह स्किल्स म्हणतो, कॉन्सन्ट्रेशन, मेमरी, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स, ह्याच्याशिवाय मेंटल वेलनेसची जे स्किल्स आहेत, स्ट्रेस, डिप्रेशन, या सगळ्या गोष्टींचा बेसिकली आम्ही रिपोर्ट करू शकतो. त्यासाठी आम्ही काय करतो, जसे तुम्ही बघताय ब्रेन वेव्ज आहेत. आता तो जो डेमो देतोय तो आता शांतपणे उभा राहील आणि त्याच्या ब्रेननी बॉल वरती जाणार आहे ऑटोमॅटिकली. फक्त तो काही न करता नुसतं उभा राहणार आहे तो आणि त्याच्या ब्रेननी बॉल वर जाणार आहे. आणि जेव्हा तो बॉल वर चाललाय त्यावेळेला त्याचे ब्रेन वेव्ज आम्ही अक्वायर करतो. इथे तो बॉल वर चाललाय, जेवढा तो शांत होईल तेवढा तो बॉल वर जात जाणार आहे. आणि हे जेव्हा हे फक्त त्याच्यात दुसरं काही हाताने वगैरे नाही, फक्त डोक्याने चाललंय सगळं. हे त्याच्या ब्रेन वेव्हनी सगळं चाललेलं आहे ते जातात आणि असा बॉल बॉलवर जात असतो. त्यावेळेला हे ब्रेनवेव्ह पॅटर्न जे आहेत म्हणजे किती ब्रेनवेव्ह वेगळे असतात, अल्फा, बीटा, गामा, डेल्टा, थीटा. अल्फा म्हणजे शांत, अल्फा वेव्ह हाई असले की चांगलं असतं. हे सगळे आपण कॅप्चर करतो. त्यानंतर आम्ही कार, आता तो जेवढं लक्ष देईल त्याचं कॉन्सन्ट्रेशन लेवल जेवढं जास्त राहील तेवढी ती कार फास्ट चालणार आहे. ही कार त्याच्या डोक्याने चालली आहे आता सध्या. तो जेवढा शांत होईल तो कार चालवतोय तो डोक्याने चालवतोय आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन लेवल काय आहे इथे आपल्याला कळतंय. 38, 61 झाली की कार फास्ट झाली आणि त्याप्रमाणे त्याचे ब्रेन वेव्स इथं पण अक्वायर करतोय. कुठतरी हे ब्रेन वेव्स जे आहेत हे फार मोठं बरंच काही आपल्याला आपल्या त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीविषयी सांगून जातात आणि हे ब्रेन वेव्स अक्वायर केल्यानंतर येस रुपीट कॅन गो टू द नेक्स्ट वन.
आणि लास्टला आता एक्झाममध्ये आपण मुलं जातात, एक्झाममध्ये त्याला त्या मुलाला 2 तासामध्ये पेपर सॉल्व्ह करायचा असतो, त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये बरीच घालमेल चालू असते आणि त्यामुळे त्याचे बरेच प्रेशर होतात आणि ती सिच्युएशन आम्ही इथे क्रिएट करतो की 6 + 4 = 10 त्याला 5 सेकंडमध्ये सॉल्व्ह करायचे असतात. अशा प्रकारे आम्ही 2-2 मिनिटाच्या वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज मुलांकडनं करून घेतो आणि त्या 2-2 मिनिटाच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये 5 सेकंडमध्ये त्या मुलाला हे सगळं सॉल्व्ह करायचं एक प्रॉब्लेम्स. आणि त्यावेळेला त्याचे ब्रेन वेव्स काय चाललंय, तर डोक्यात काय चाललंय हे बेसिकली मी ऍक्वायर करतो इथे. आणि लास्टला वर्ड गेम मध्ये बेसिकली त्याला लेटर्स येतात, मॅथ्सचे लेटर्स येतात, त्या लेटर्स मधनं त्याला वर्ड बनवायचा असतो आणि त्याकडे फक्त 19 सेकंड असतात. VERY व्हेरी तर ड्रॅग अँड ड्रॉप आहे याच्यामध्ये, ते लेटर्स वरनं त्याला बेसिकली ड्रॅग अँड ड्रॉप करून ते वर्ड बनवायचे असतात. अशा प्रकारे हे 5 ऍक्टिव्हिटीज मधनं एकदा हे कंप्लीट झाले त्यानंतर एक रिपोर्ट जनरेट होतो. हा रिपोर्ट जो आहे हा रिपोर्ट काही अशा प्रकारे दिसतो आपल्याला. ह्या रिपोर्ट मध्ये आपल्याला हे कळतं की फोकस लेवल कसा आहे मुलाचा, म्हणजे फोकस मल्टी फोकस आहे, फोकस कमी आहे, जास्त आहे, लो फोकस आहे, हाय फोकस आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. जनरली मुलं ऍव्हरेज फोकस, ऑर्डिनरी फोकस आणि कोर फोकस मध्ये फॉल करतात आणि ह्या 3 कॅटेगरीमध्ये आपलं काम असतं की ह्यांना जेवढे वरती घेऊन जातात तेवढे वरती घेऊन जाऊ शकतो. लर्निंग सेन्सिटिव्हिटीचा अर्थ असा की काही मुलांना काही अभ्यासक्रम किंवा कुठला लेसन करायला 2 तास लागतात, काही मुलांना फक्त 20 मिनिटं लागतात. तर त्यांची ग्रास्पिंग पॉवर कशी आहे, त्या ग्रास्पिंग पॉवरच्या बेसिसवरती आपल्याला ह्यामध्ये आपल्याला कळतं की ग्रास्पिंग पॉवर कशी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कॉन्सन्ट्रेशन, जेवढं कॉन्सन्ट्रेशन चांगलं तेवढं आपल्याला जास्त लक्षात येतं. आम्ही ह्या रिपोर्टच्या ऍक्टिव्हिटीज मधनं आम्ही रिपोर्ट जनरेट करतो 0 to 100च्या लेवलवरती त्या मुलाचं कॉन्सन्ट्रेशन लेवल कसं आहे, चांगलं आहे, खराब आहे, म्हणजे त्यामध्ये सगळे बेसिक डिटेल्स कळतात. त्याशिवाय अँझायटी किंवा स्ट्रेस, थोडा स्ट्रेस असणं जरुरी आहे. अँझायटी आपल्याला कळते, डिप्रेशन लेवल कसं आहे ते मुलाचं कळतं. नेचर कसं आहे की पीपल ओरिएंटेड, म्हणजे त्याला मुलांवर बाकीच्या मुलांना खेळ जास्त आवडतं का तो गोल ओरिएंटेड आहे, तो फक्त नुसतं गोलच्या मागे पळतो. जनरली पर्सनॅलिटी 50% असाव्यात, त्या बेसिकली आपण इथे बिल्डअप करतो. त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स कसा आहे, सेल्फ कॉन्फिडन्स आपल्याला कळतं आपल्याला. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स म्हणजे मॅथ्सचे प्रॉब्लेम्स नाही, म्हणजे कुठली लाईफमध्ये सिच्युएशन जर का आली त्या सिच्युएशनच्या वेळेला तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू शकतो त्याविषयी बेसिकली असतात. मेमरी, त्या मुलाची मेमरी कशी आहे हे आपल्याला कळून येतं. आणि लास्टला कामनेस लेवल, हा कामनेस लेवल बेसिकली खूपच महत्वाचा असतो. जर का एक बॉलमध्ये 6 रन पाहिजे, 6 मारायचा असेल तर तो कामनेस लेवलच कामात येतो आणि ते कामनेस लेवलनीच तो 6 मारला जाऊ शकतो. किती स्किल असलं तरी चालत नाही, त्यावेळेस त्या सिच्युएशनला मॅनेज करण्याची क्षमता बेसिकली दॅट इज व्हॉट इज बेसिकली आउट ओव्हर. आणि ह्यानंतर फक्त नुसतं रिपोर्ट देत नाही आम्ही, त्यानंतर आमचे 2 महिन्याचे प्रोग्राम्स असतात, ते कम्प्लिटली ॲप बेस्ड प्रोग्राम्स असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला लागतात आणि त्या ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे काय नाही, म्हणजे ब्रेन एंटरटेनमेंट बीट्स हा एक सायंटिफिक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे ब्रेनला जर का आपण काही फ्रिक्वेन्सी जर का फीड केल्या, असं म्हणतात की जर का असं म्हणतात सायन्स सेज दॅट 8.1 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी जर का ब्रेनला रेग्युलरली फीड केली तर ब्रेनची मेमरी कॅपॅसिटी वाढते. पण 8.1 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी ऑडिबल रेंजच्या खाली असते, त्यामुळे आम्ही एक वेगळा टर्म यूज करतो बायन्युरल बीट्स. म्युझिक फॉर्ममध्ये एका कानामध्ये एक फ्रिक्वेन्सी एका कान दुसरी फ्रिक्वेन्सी देऊन आम्ही बेसिकली म्युझिक देतो. आपण सगळे म्हणतो की सकाळी मेडिटेशन करणं जरुरी आहे. ह्यामध्ये जे म्युझिक असतं त्या म्युझिकनी ऑटोमॅटिकली मुलांना मेडिटेशन मिळते. त्यांना इयरफोन लावायचा आहे आणि त्यांनी शांत बसायचं आहे. त्यांनी ऑटोमॅटिकली ते म्युझिक जे आहे ते मुलांना मेडिटेटिव्ह स्टेटमेंट टाकतं. मेडिटेशनचा पर्पज हा असतो की ब्रेनला पूर्ण दिवसाला जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करण्याची ताकद मिळते. त्यांचं बेसिक पर्पज ऑफ द एंटायर मेडिटेशन द मॉर्निंग. त्याशिवाय बेसिकली हे ब्रेन स्टिम्युलेशन म्युझिक आहे. आज आपण सगळे पेरेंट्स आपण हे नक्कीच ऍग्री करतो, रात्री मुलांची झोप फारच बिघडलेली आहे. मुलं उशिरा झोपतात, शांतपणे झोपत नाही. पण कुठतरी झोप हा फार महत्वाचा भाग आहे. बिकॉज जर झोप बरोबर, कारण की रात्री जो आपण झोपतो, झोपेमध्ये 2 फेज असतात. एक फेज असतो थीटा फेज,
सगळ्या रात्री 2 तासाची एक डेल्टा स्लीप गरजेची असते. डेल्टा स्लीपचा अर्थ असा असतो त्या वेळेला फक्त 2च काम होतात, हार्ट पंपिंग आणि दुसरी गोष्ट शॉर्ट टर्म टू लॉंग टर्म मेमरी कन्व्हर्जन. म्हणजे दिवसभरामध्ये जे पण मेमरीमध्ये आहे शॉर्ट टर्म मध्ये त्याला त्यातलं काही गार्बेज असतं ते फेकून द्यायचं असतं, काही महत्वाच्या गोष्टी ते लॉंग टर्म मेमरी कन्व्हर्ट करायचं. हे त्या 2 तासात होतं. आणि जर का ती 2 तासात झोप नाही मिळाली तर मग प्रॉब्लेम आहे. तर हे रात्रीचं म्युझिक जे आहे हे बेसिकली आम्ही त्या मुलांना 30 मिनिटचं म्युझिक बेसिकली आम्ही प्ले करून देतो. आता त्यांनी इयरफोन लावायचं झोपायला जातात तेव्हा ऑटोमॅटिकली ते म्युझिक मुलांना झोपवून देतं. आणखी आमची जे जेवढे पेरेंट्सनी 4-4.5 हजार पेरेंट्स जेवढ्या लोकांनी जे केलेलं आहे त्या पेरेंट्सचा हा इनपुट आहे की पहिले 10 मिनिटात मुलं झोपून जातात, कारण फ्रिक्वेन्सीज त्याप्रमाणे आम्ही बिल्डअप केल्या आहे. त्याशिवाय दिवसभरामध्ये जेव्हा पण त्यांना वेळ मिळेल काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची आहे त्यांना. बेसिकली 10 मिनिटाचे ब्रेन ट्रेनिंग गेम्स आहेत, छोटे छोटे गेम्स आहेत. 10 मिनिटामध्ये त्या गेम्समध्ये त्या मुलांना आउट ऑफ बॉक्स थिंकिंग, हँड टू आय कोऑर्डिनेशन या सगळ्या गोष्टी बिल्डअप होतात. Can you come down? रुपेश, can you come? जैसे सॅम्पल गेम तुम्हाला दाखवतो. आता हे हँड टू आय कोऑर्डिनेशन पण महत्वाचं आहे. इथं फिश आहे तर फिश टाकायचं, बर्ड अँफिबियन ॲडमिन. तर त्या प्रकारे ह्या गोष्टी जे आहेत त्यांनी स्पिरिट फक्त 2 ब्रेन ट्रेनिंग गेम असतात. आता 2 ब्रेन ट्रेनिंग गेम्स रोज नवीन नवीन गेम येत असतात त्यामध्ये. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. त्यानंतर मेंटल मॅरेथॉन. आपल्याला ब्रेन टीजर्स ज्याला म्हणतो की जे क्वेश्चन्स ज्यांनी मुलांना विचार करायला वी कंपेल द चाइल्ड टू थिंक. अशा प्रकारे 1, 4, 9, 16, 25, 36 हे स्क्वेअर्स आहेत. तर अशापैकी 49 अशा प्रकारचे रोज बेसिकली याद होतात. आणि लास्टला रुपेश कॅन यू कम डाऊन टू लास्ट वन. असे रोज हे लॉजिकल क्वेश्चन, इंग्लिश बेस्ड क्वेश्चन, मॅथमॅटिकल क्वेश्चन हे असतात. आणि लास्टला एक इमेज येते, रोज एक नवीन इमेज येते आणि इमेज पडतात जेवढ्या गोष्टी होतील तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. इट इज लाईक अ मेमरी मॅपिंग. जेवढ्या याचा क्लॉकचा कलर काय आहे, चेअरचा कलर काय आहे, मे बी किती शेल्स आहेत, अशी काहीतरी रोज काही गोष्टी मुलांना लक्षात ठेवायच्या असतात. आणि त्यानंतर त्या पर्टिक्युलर इमेज बेस्ड क्वेश्चन देतात. कधी कोण नेक्स्ट. Color of the pillow, maybe if anybody knows. Anyway. So this is what is the program. तर मग पहिल्या मी टेस्ट घेतो. टेस्ट नंतर 2 महिन्याचा प्रोग्राम असतो. त्या 2 महिन्याचा ॲप बेस त्यात तुम्हाला आम्हाला काय करायचं, फक्त मुलांनी लॉग इन मिळतं त्यांना. लॉग इन बेसमध्ये त्यांनी फक्त ती रोजची रोज त्या वेळची ऍक्टिव्हिटी करायची आहे. आणि तुमच्या मुलांच्या डेली शेड्यूलमध्ये फरक पडत नाही, कारण की हे ऍक्टिव्हिटी अशा प्लॅन केल्या गेल्या आहेत की जे मॉर्निंग, नाईट आणि मध्ये 10-15 मिनिटं तेवढ्याच ऍक्टिव्हिटी बेसिकली केल्या. नंतर परत आम्ही टेस्ट करतो. आणि हे एंटायर प्रोग्राम आम्ही स्टीममध्ये लॉन्च केलेला आहे सरांबरोबर. दॅट्स इट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. याच्याबद्दल पालकाला विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्यामध्ये आपण रोहित या ठिकाणी स्वागत करूया.
किर हमारा भी तत्व नहीं होने की है। जोरदार टाळ्यांमध्ये आपण या विद्यार्थ्यांना स्वागत करूया.
होईल आणि त्यानंतर आपण प्रत्येक क्लासमधनं स्टुडंट ऑफ द इयर त्याची निवड केलेली आहे. त्याचं पालकासह त्या विद्यार्थ्याला घेऊन आपण मंचाकडं यायचं आहे. त्यांची यादी हा परफॉर्मन्स झाल्यानंतर आदरणीय पाठक मॅडम ह्या वाचून दाखवतील आणि स्टुडंट ऑफ द इयरचा सत्कार घेऊनच आपण या ठिकाणी जायचं आहे. प्रत्येक वर्गातून 2-2 पालक आहेत, अशा 8 पालकांचा सत्कार या ठिकाणी केला आहे. Joshi, please come up on the stage with your parents. Girls, Priya Group.
जोरदार टाळ्या वाजवून आपण विद्यार्थ्याचं कौतुक करूया. विशेषतः स्टुडंट ऑफ द इयर त्याच्यामध्ये विद्यार्थ्याची अटेंडन्स, त्याचं होमवर्क करणं असेल, त्याच्या पालकांचं सुद्धा शिक्षणावरती लक्ष आहे आणि सगळ्या बाबींचा विचार सारासार करून स्टुडंट ऑफ द इयर निवड करण्यात आलेली आहे. एकदा परत एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्याचं विद्यार्थ्याचं आणि पालकांचंही आपण अभिनंदन करूया. Junior KG student of the year, Shivansh Polekave. Please come up on the stage with your parents. Junior KG student of the year, girls, Gitanjali Sumase. Senior KG student of the year, boys, Ansh Panpatte. Ansh, please come up on the stage. Girls, Akruti Rokre, be ready. सर समोर पहा सर समोर Yes, congratulations to the parents also because they have taken a lot of efforts. Yes, Akruti, please come up on the stage with your parents. See, there were different parameters for choosing the student of the year. We have seen the attendance, the academics, थोडं सर जवळ सरका सर जवळ सरका सरका जवळ हां बा समोर पहा extracurricular इकडं activities, the sports, everything. So all in one, the student of the year has been selected. Yes, congratulations all the winners. उद्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी असणार आहे. उद्याचा दिवस विद्यार्थ्यांना आपण रेस्ट घेऊ देऊयात कारण मागच्या 15 दिवसापासून ते खूप छान परफॉर्मन्सची तयारी करत आहेत. उद्या सुट्टी असेल, सर्वांना रेग्युलर वेळेनुसार स्कूल चालू असणार आहे. आणि शेवटचं परफॉर्मन्स बघून आपण थांबणार आहोत. मी मान्यवरांचे आभार व्यक्त करतो.
इन्स्टिट्यूटची आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या पण शुभेच्छा देऊया. थँक्यू. यानंतर सर्वच पालकांचे मागच्या 15 दिवसापासून आपले चिमुकले आपले सगळेच विद्यार्थी मेहनत घेतात, त्यांचे सुद्धा मी विशेष कौतुकी करतो आणि ऋणी व्यक्त करणार आहे. आणि ब्रह्मांडन 2024 जी आपली वार्षिक कथा झालेली आहे असं मी जाहीर करतो. आपल्या पालकांचे सर्वांचे प्रत्येक ऋणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.